चेकपोस्ट वाचवण्यासाठी धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर बेमुदत चक्री उपोषण। राज्य सरकारने राज्यातील आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाला विरोध करत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झालटे यांनी आपल्या सहकार्यासोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे। आरटीओ चेकपोस्ट सुरू राहिल्याने अनेक बेकायदेशीर गोष्टींना लगाम लागतो असा दावा आंदोलकांनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार चेकपोस्टमध्ये शासनाच्या तिजोरीत मोठा म्हणजेच 300 ते 900 कोटी रुपयांपर्यंत महसूल जमा होतो। यासोबतच अवैध वाहनांवर कारवाई झाल्याने रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण घटते। गुटखा तस्कर, गांजा तस्कर, चोरीची वाहने आणि बनावट मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे जाते। आंदोलकांनी आरटीओ चेकपोस्टला राज्याच्या संरक्षणाची भिन्न म्हटले आहे। याशिवाय चेकपोस्टच्या आसपास अनेक खाजगी व्यक्तींना रोजगार मिळतो, जसे की हॉटेल्स, धाबे, पीयूसी सेंटर आणि इतर लहान व्यावसायिक। त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। या उपोषणात प्रमोद झालटे यांच्यासह विजय गुजर, शालिग्राम गुजर, नाना पाटील, मोहन भिल, प्रमोद सूर्यवंशी इतर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यभर असलेले आरटीओ सीमाशुल्क नाके जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। तो निर्णय चुकीचा आहे। या संदर्भात आम्ही शासनाकडे 18 मुद्दे मांडून आमचं निवेदन सादर केलेलंच आहे। विषय असा आहे की महाराष्ट्र चेकपोस्ट जे आहे ती महाराष्ट्र राज्याची भिंत आहे। इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात वाहनं येतात। महाराष्ट्र राज्य ही आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि विशेषतः 1990 पूर्वी वाहनांची असलेली संख्या, त्यांची रुंदी, त्यांची लांबी आणि आज असलेली संख्या आणि त्यांच्या लांबी रुंदीमध्ये फरक पडला आहे मोठ्या प्रमाणात। त्यावेळेस 6 चाकांची वाहनं होती, आज वाहनांची संख्या, चाकांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढलेली। त्याच्यामुळे आरटीओ चेकपोस्ट जर बंद झाली तर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या महाराष्ट्रात येतील। ओव्हरलोड गाड्यांमुळे अपघात वाढतील, वाहने जळण्याचं प्रमाण, वाहने धडकण्याचं प्रमाण वाढेल। असे विविध आणि आरटीओ चेकपोस्टमुळे मोठ्या प्रमाणात वाहने डिटेक्ट केली जातात। वाहने तिथं तुमचे गो तस्करी रोखली जाते, गुटखा तस्करी रोखली जाते, मद्य तस्करी रोखली जाते। अशी विविध कारणं आहेत की ज्याच्यामुळे तिथं बेकायदेशीर कृत्यांना आळा बसतो किंवा असामाजिक कृत्यांना आळा बसतो। अशा विविध आम्ही 18 मागण्या मांडलेल्या आहेत शासनाकडे आणि त्याचं निवेदन आम्ही सादर केले। त्या अनुषंगाने की चेकपोस्ट कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ नये अशी आमची विनंतीपूर्वक मागणी आहे। आणि समजा ज्या असोसिएशन असतील ज्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्याकडे हमीपत्र घ्या की महाराष्ट्रात जेवढी वाहनं येतील ती वाहनं बेकायदी म्हणजे त्या वाहनांमध्ये ओव्हरलोड माल भरला जाणार नाही। आणि समस्या ती की समजा चेकपोस्ट बंद झाली तर बहुतांशी वाहने ओव्हरलोड भरली जातील आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जर माल भरला गेला की दुर्घटना काय घडतील हे सर्वसामान्य सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यामुळे एकंदरीत आमची अशी मागणी आहे की चेकपोस्ट बंद व्हायलाच नको आणि याचा मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटला शुल्क मिळेल। आरटीओ चेक मोठ्या प्रमाणात शुल्क मिळतो, कर आकारला जातो, त्याचा फायदा गव्हर्नमेंटला आहेच। आमचं तसं बेमुदत उपोषण आहेच। 9 तारखेपासून आम्ही निरंतर उपोषण करतोय आणि आमची विनंती मागणी आहे तुम्ही आमची मागणी वाचा। तुम्ही शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा। सगळी जनहिताची मागणी आहे, राज्यहिताची मागणी आहे।